जरा कल्पना करा, सह्याद्रीतल्या मुसळधार पावसात सगळीकडे चिखल आहे. बापरे, नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा येतो. हो ना. आणि अशा त्या भयंकर पावसात उभे असलेले सैनिक, दऱ्याखोऱ्यांतून फिरणारे गुप्त. माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये. हं. आणि या सगळ्यांच्या मागे एका कोपऱ्यात शांतपणे बसलेला एक माणूस, ज्याच्या हातात कुठलीही तलवार नाहीये, तर केवळ एक टाक आणि शाईची दोत आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो शाईची दोत घेतलेला माणूस त्या सैनिकांइतकाच किंवा कदाचित त्याहूनही जास्त त्या राज्यासाठी महत्वाचा आहे. अगदी बरोबर. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच अद्भुत ऐतिहासिक घुसळणीचा अनुभव घेणार आहोत. नक्कीच. तर आपल्याकडे आज बाजिंद या ऐतिहासिक कादंबरीचा एक मजकूर आहे, पान क्रमांक 123. आणि या एका पानावरील मजकुरातून स्वराज्याच्या निर्मितीचे आणि ते टिकून राहण्याचे जे एक अत्यंत गुंतागुंतीचं यंत्र होतं, ते कसं काम करत होतं याचा आपण वेध घेणार आहोत. म्हणजे हा केवळ एका वास्तूचा प्रवास नाहीये, तर एका छोट्याशा बंडखोर राज्याने तत्कालीन बलाढ्य साम्राज्यांसमोर स्वतःचं अस्तित्व कसं टिकवलं, त्या संपूर्ण यंत्रणेचा हा शोध आहे. अगदी. आणि मला वाटतं ह्या साहित्याकडे नुसत्या एका ऐतिहासिक प्रसंगाचं वर्णन म्हणून पाहता येणार नाही. अजिबात नाही. आपण सहसा इतिहासाकडे कसं बघतो, म्हणजे युद्धांच्या आणि तहांच्या मालिका. हो, तारखा आणि लढाया. बरोबर. पण हे जे विशिष्ट पान आहे, हे आपल्याला थेट त्या राज्याच्या अंतर्गत कार्यप्रणालीचं, म्हणजे जे आतलं कामकाज असतं, त्याचं दर्शन घडवतं. एका सामान्य प्रवाशाच्या, म्हणजे सखारामच्या नजरेतून आपण रायगडाची ती चढण चढतो आहोत, आणि त्यातून एक संपूर्ण प्रशासकीय, लष्करी आणि गुप्तहेर यंत्रणा कशी एकमेकांत गुंफलेली आहे, हे लेखकाने अत्यंत सूक्ष्मपणे उलगडलं आहे. तर मग आपण थेट सुरुवातीपासूनच बघूया. सखाराम आणि त्याचे साथीदार भर पावसात रायगडाची चढण चालू लागतात. इथून या साहित्याची सुरुवात होते. हो. आता बघा, राजगडाची ती भौगोलिक स्थिती आणि पावसाळ्यातील ते अत्यंत खडतर वातावरण हे कुणालाही माहीत आहे. प्रचंड कठीण असतं ते. पण तरीही या मजकुरात लेखकाने या चढणीचं जे वर्णन केलंय, ते थेट स्वर्गाच्या पायऱ्या चढत देवाच्या दर्शनाला जाणे असं केलं आहे. हो, हा खूप महत्वाचा संदर्भ आहे. म्हणजे बघा ना, एकीकडे हा प्रचंड शारीरिक कष्टाचा प्रवास आहे, अंगावर धोधो पाऊस कोसळतोय, आणि तरीही एका राजकीय राजधानीत प्रवेश करण्याच्या या प्रक्रियेला थेट देवाच्या दर्शनाची उपमा का दिली जाते? कोणत्याही राजकीय केंद्रात जाणं ही एक साधी प्रशासकीय किंवा व्यवहाराला बाब असू शकते. मग इथे हा आध्यात्मिक संदर्भ काय येतो? मला पडलेला प्रश्न असा आहे की यामागे केवळ निसर्गाचा आणि पावसाचा मानवी मनावर होणारा परिणाम आहे, की त्या वास्तूविषयीची ती एक प्रकारची अंधभक्ती आहे? नाही, अंधभक्ती तर अजिबात नाहीये. आणि निसर्गाचा प्रभाव नक्कीच आहे, पण केवळ निसर्ग एवढंच याचं उत्तर नाहीये. अच्छा. यामागे एक अत्यंत भक्कम असं सामाजिक आणि काय म्हणतो आपण त्याला, मानसशास्त्रीय कारण दडलेलं आहे. ते कसं? म्हणजे बघा, तत्कालीन समाजव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर लक्षात येतं की अनेक शतकांपासून इथल्या जनतेने केवळ परकीय सत्ता पाहिल्या होत्या. सुलतानशाही आणि मुघल. बरोबर. त्यांची ती जुलमी करप्रणाली आणि सततची असुरक्षितता. या पाण्यावर एक वाक्य येतं बघा, 7 पिढ्या जरी प्रयत्न केला असता तरी स्वराज्याच्या राजधानीत प्रवेश मिळवता आला नसता. अरे वा. हो, या 7 पिढ्या या शब्दात तो सर्व इतिहास दडलेला आहे. म्हणजे पिढ्यानपिढ्या ज्यांनी केवळ सरंजामशाही आणि गुलामगिरी अनुभवली, त्यांच्यासाठी स्वतःच्या हक्काचं आणि स्वतःच्या लोकांसाठी उभं राहिलेलं हे पहिलंच सार्वभौम राज्य होतं. अगदी नेमकं हेच. सखारामसाठी रायगड ही केवळ विटा दगडांची वास्तू नाहीये. ते एका महान राजकीय आणि सामाजिक बदलाचं जिवंत प्रतीक आहे. रयतेचे राज्य ही संकल्पनाच इतकी नवीन आणि क्रांतिकारी होती की तिचं प्रत्यक्ष रूप पाहणं हे तत्कालीन माणसासाठी एखाद्या ईश्वरी साक्षात्काराहून कमी नव्हतं. म्हणजे तो जो आध्यात्मिक अनुभव आहे तो तिथून येतो. हो. त्यामुळेच ते शारीरिक कष्ट त्यांना जाणवत नाहीत. तो अनुभव त्या मातीशी आणि स्वातंत्र्याशी जोडलेल्या अढळ निष्ठेतून आलेला आहे. आणि मी म्हणेन की हेच ते मानसशास्त्रीय इंधन होतं ज्यावर स्वराज्याची प्राथमिक उभारणी झाली. क्या बात आहे. आता निष्ठेचा विषय निघालाच आहे, तर यापुढचा प्रसंग याच निष्ठेचं प्रत्यक्ष आणि अतिशय कठोर असं प्रात्यक्षिक दाखवतो. अगदी. सखारामवर पोहोचतो तेव्हा त्याला शिवाजी महाराजांचे धिप्पाड भालाईत दिसतात. हातात भाला,
घोंगपाटाची गोची केलेली म्हणजे घोंगडी पांघरलेली आणि भर पावसात ते उभे आहेत. आणि तो पाऊस काही साधासुधा नसतो, सह्याद्रीचा. हो ना. आता कोणत्याही आधुनिक आणि अत्यंत प्रशिक्षित विशेष पथकाचा म्हणजे स्पेशल फोर्सेसचा आपण विचार केला, बरोबर. कोणतीही आधुनिक साधनं नसताना हे सैनिक तासांतास उभे आहेत. आणि विशेष म्हणजे हे दृश्य पाहून सखारामला धाप लागत नाही, त्याच्यात एक अस्फुट स्फूर्ती संचारते. अगदी एक वेगळीच ऊर्जा येते त्याला. पण मला इथे थोडं मुळाशी जायचंय. हा. केवळ राजावर प्रेम आहे म्हणून कोणी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत आपलं कर्तव्य इतक्या अचूकपणे निभावू शकतो का? म्हणजे फक्त भक्तीवर हे शक्य आहे का? या धिप्पाड सैनिकांच्या अशा अढळ उभारणीमागे नेमकी कोणती यंत्रणा किंवा व्यवस्था होती? हा, खरोखरच अत्यंत कळीचा मुद्दा आहे आणि तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलात. राजावरची भक्ती ही प्रेरणा नक्कीच देऊ शकते, पण केवळ भक्तीवर सैन्य वर्षानुवर्ष शिस्तीत उभं राहू शकत नाही. बरोबर. ती सरंजामशाहीवर आधारित होते, बरोबर ना? अगदी बरोबर. तिथे सैनिक हे थेट राजाचे नोकर नसायचे, तर ते स्थानिक जहागीरदारांचे किंवा सरदारांचे नोकर असायचे. अच्छा, म्हणजे ते फक्त युद्धाच्या वेळीच एकत्र यायचे? हो, आणि शिवाय त्यांची उपजीविका अनेकदा लुटीवर अवलंबून असायची. पण शिवाजी महाराजांनी खडे सैन्य म्हणजे स्टँडिंग आर्मी ही संकल्पना राबवली. म्हणजे हे सैनिक थेट मध्यवर्ती सत्तेचे म्हणजेच राज्याचे पगारी नोकर होते. अगदी तेच. त्यांना वेळेवर पगार मिळायचा, त्यांच्या रसदीची म्हणजेच खाण्यापिण्याची पूर्ण व्यवस्था राज्य करत असे, त्यामुळे त्यांना कुठेही लुटीवर अवलंबून राहावं लागत नसे. याचा अर्थ जेव्हा राज्याकडून एका सैनिकाची आणि त्याच्या कुटुंबाची पूर्ण आर्थिक काळजी घेतली जाते, तेव्हाच ती भक्ती एका व्यावसायिक शिस्तीत बदलते. हो, ती भक्ती एका अत्यंत कठोर शिस्तीत रूपांतरित होते. घोंगडीशी गोणी करून पावसात उभं राहणं हे केवळ असहनशीलतेचं उदाहरण नाहीये, तर ती एका अत्यंत शिस्तबद्ध, पगारी आणि मध्यवर्ती नियंत्रणाखालील लष्करी व्यवस्थेची निष्पत्ती आहे. सखारामला जी ऊर्जा येते ती केवळ एका सैनिकाला पाहून येत नाही, तर एका प्रस्थापित भक्कम यंत्रणेचा आपण भाग असल्याची जाणीव त्याला ती ताकद देते. वा, ही लष्करी बांधणी समजून घेणं खरोखरच खूप महत्वाचं आहे. हो. पण आता आपण या साहित्यातील सर्वात अनपेक्षित अशा एका वळणाकडे येऊया. बरं. एवढ्या गंभीर लष्करी आणि भौगोलिक विश्लेषणाच्या मध्यभागी अचानक कथानक एका वैयक्तिक पातळीवर येतं. हो, ते तिथे तो संवादाचा भाग येतो. बरोबर. सखाराम आपला साथीदार खंडोजीचे मनोमन आभार मानतो आणि तिथे खंडोजी आणि त्याची पत्नी सावित्री यांच्या विवाहाचा संदर्भ येतो. त्यांची तुलना लक्ष्मी नारायणाच्या जोडीशी केली गेली आहे. बरोबर. आणि याच संदर्भात असाही उल्लेख येतो की बहिर्जी नायकांच्या यशवंत माचीच्या मोहिमेत सरदार असलेला हाच खंडोजी रायगडाच्या दऱ्याखोऱ्यात फिरत असायचा. हो. आता माझं यावर एक थेट आक्षेप असा आहे की एखाद्या राजकीय आणि लष्करी राजधानीच्या वर्णनात अचानक अशा वैयक्तिक आणि कौटुंबिक बाबींचा शिरकाव का व्हावा? अच्छा. म्हणजे एखाद्या भव्य वॉर डॉक्युमेंटरीमध्ये अचानक असा संसाराचा किंवा प्रेम कहाणीचा ट्रॅक सुरू होणं हे मूळ विषयापासून लक्ष विचलित करण्यासारखं नाही का? म्हणजे हे केवळ रंजकता वाढवण्यासाठी केलंय का? वरवर पाहता हा आक्षेप रास्त वाटू शकतो, परंतु तसं नाहीये. यामागे एक अत्यंत भक्कम प्रशासकीय आणि गुप्तहेर यंत्रणेचं सूत्र दडलेलं आहे. ते कसं काय? हे बघा, इतिहास केवळ तटबंदी किंवा हत्यारांनी घडत नाही, तो माणसांनी घडवला जातो आणि या माणसांचं स्वतःचे एक अस्तित्व असतं. पण याहूनही मोठा धोरणात्मक मुद्दा हा आहे की खंडोजी हा केवळ एक सामान्य वाटाड्या नाहीये. तो बहिर्जी नायकांच्या गुप्तहेर यंत्रणेचा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. पण मग गुप्तहेरच्या वर्णनात तो कुटुंबाचा संदर्भ काय येतो? लग्नाचा उल्लेख कशासाठी? कारण मध्ययुगीन काळात गुप्तहेर यंत्रणा काही आधुनिक उपग्रहांवर किंवा तंत्रज्ञानावर चालत नसे. बरोबर. सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते तेव्हा. हो ना, ती माणसांवर चालत असे. आणि एक उत्तम गुप्तहेर तोच असतो जो समाजाचा एक अविभाज्य आणि अगदी सामान्य घटक वाटतो. अच्छा, म्हणजे ती एक प्रकारची कव्हर स्टोरी होती. अगदी बरोबर. खंडोजीची ओळख ही एक सामान्य संसारी माणूस ज्याची नुकतीच सावित्रीशी लग्न झालेली आहे अशी असणे हेच त्याचं सर्वात मोठं संरक्षण आहे. म्हणजे कोणाला संशयच येऊ नये. हो. बहिर्जी नायकांनी असेच हजारो सामान्य दिसणारे शेतकरी, वाटाडे आणि व्यावसायिक शत्रूच्या गोटात आणि स्वतःच्या दऱ्याखोऱ्यात पेरून ठेवले होते. यशवंत माची जिंकल्याचा उल्लेख हे स्पष्ट करतो की स्वराज्याची सुरक्षा केवळ किल्ल्याच्या बुरुजांवर उभी नव्हती, तर ती या अदृश्य जाळ्यावर उभी होती. हो. खंडोजीसारखी सामान्य वाटणारी माणसं अचूक माहिती पुरवत होती आणि याच माहितीच्या आधारावर भल्या भल्या शत्रूंना धूळ चालणं शक्य होत होतं.
वैयक्तिक संदर्भातून गुप्तहेरांच्या मुखवट्याची ही पद्धत लेखकाने अत्यंत सूचकपणे मांडली आहे. बापरे, म्हणजे खंडोजीचं सामान्य संसारी माणूस असणं हेच त्याच्या गुप्तहेर असण्याच्या यशाचं गमक आहे. हे खरोखरच खूप अचूक विश्लेषण आहे. नक्कीच. आता आपण या पानावरील सर्वात महत्वाच्या आणि शेवटच्या टप्प्याकडे वळूया. धो-धो पाऊस, शिस्तबद्ध लष्कर आणि गुप्तहेरांचं अदृश्य जाळं या सगळ्या रोमार्शक प्रवासातून आपण थेट रायगडावरील सरकारी दप्तरात म्हणजे प्रशासकीय कार्यालयात प्रवेश करतो. हो, तो भाग खूप रंजक आहे. तिथे हवालदार आणि मुनीमजी टाक दौत घेऊन लिखाणाच्या कामात मग्न आहेत. आणि तिथे एक प्रश्न विचारला जातोय, बाजिंदच्या वहीचं काय झालं? बरोबर. मला हे एखाद्या भव्य जहाजाच्या यंत्रकक्षासारखं म्हणजे इंजिन रूम सारखं वाटतं. अगदी योग्य उपमा दिलीत तुम्ही. वरती डेकवर वादळात अतिशय शौर्याने लघ्यारे खलाशी दिसतात, पण जहाजाची दिशा आणि गती त्या अंधाऱ्या शांत यंत्रकक्षातून ठरत असते. हो. पण तरीही मला एक सांगा, किल्ल्याच्या एका शूरवीर आणि रोमॅन्टिक प्रतिमेच्या पार्श्वभूमीवर ही अशी कारकुनी आणि दप्तरबाजी थोडी निरस म्हणजे बोरिंग वाटत नाही का? ती निरस वाटू शकते, हां पण तीच त्या राज्याची जीवनवाहिनी आहे. हां हे बघा, कोणतीही क्रांती किंवा कोणतंही राज्य केवळ शौर्याच्या भरोशावर टिकून राहत नाही. बरोबर. भावनेच्या आधारावर कदाचित एखादी लढाई जिंकता येईल, पण एक प्रदीर्घ काळ टिकणारं साम्राज्य चालवण्यासाठी एका अत्यंत निष्ठुर आणि काटेकोर प्रशासकीय यंत्रणेची आवश्यकता असते. म्हणजे ती ताकदौत आणि कागदपत्र. हो, मुनीमजींचं टाकदौत आणि ती बाजिंदची वही काय दर्शवतं? हे दर्शवतं की बाहेर कितीही मोठं निसर्गाचं रौद्र रूप असो किंवा राजकीय उलथापालत असो, प्रशासनाचं चाक कधी थांबत नाही. पण या नोंदींमध्ये नेमकं काय दडलेलं असायचं? म्हणजे ते लिहायचं तरी काय इतकं? या नोंदींमध्ये राज्याचा सारा हिशोब असे, म्हणजे कोणत्या गावाने किती महसूल दिला, किती सैनिकांना किती पगार वाटला गेला, अच्छा. रसद कुठून आली आणि कुठे गेली, तसेच गुप्तहेरांनी आणलेली माहिती आणि त्यावर आधारित घेतलेले निर्णय, या सर्वांच्या या नोंदी होत्या. बापरे, म्हणजे हा राज्याचा संपूर्ण डेटाबेस होता तर. हो, डेटाबेसचं. मगाशी आपण ज्या सैनिकांच्या शिस्तीबद्दल बोललो, ती शिस्त ह्या मुनीमांच्या टाकदौतमधूनच येत होती. जर हिशोब चोख नसता, राज्याकडे पैसा नसता, तर त्या खड्या सैनिकांचे पगार वेळेवर झाले नसते आणि ती जी आपण मगाशी बघितलेली शिस्त, ती कधीच टिकून राहिली नसती. खरंय. शिवाजी महाराजांचं खरं मोठेपण केवळ एक उत्तम सेनापती असण्यात नव्हतं, तर एक प्रगत संस्थात्मक आणि लोककल्याणकारी प्रशासन उभारण्यात होतं. त्यामुळे हा जो प्रसंग आहे ना, तो नीरस नसून तो स्वराज्याच्या चिरंतन यशाचं खरं रहस्य उलगडून दाखवणार आहे. हे अत्यंत समर्पक आहे. म्हणजे बघा, एका साध्या पानावरील मजकुरातून आपण केवढा मोठा पल्ला गाठलाय. हो ना? कार्यपद्धतीला स्पर्श केला. हो. आणि सरतेशेवटी या सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवणारा जो खरा प्रशासकीय कणा आहे, ती शाईची दौत आणि नोंदींच्या वह्या, त्यांचं महत्त्व आपण समजून घेतलं. नक्कीच. या सर्व घटकांच्या परस्परावलंबनातूनच स्वराज्याची खरी इमारत उभी होती. अगदी. ही केवळ एका राज्याची कथा नाहीये, तर एका व्यवस्थेच्या निर्मितीची अत्यंत तर्कशुद्ध प्रक्रिया आहे. निसर्ग, माणूस, शिस्त, बुद्धिमत्ता आणि काटेकोर व्यवस्थापन जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच इतिहास घडतो, हे या साहित्यावरून सिद्ध होतं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या ऐतिहासिक घुसळणीच्या शेवटी आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार नक्कीच सोडून जावासा वाटतो. आपण नेहमी पाहतो की इतिहासाची पाने अनेकदा जाळली गेली किंवा काळाच्या ओघात नष्ट झाली. हो, हे खूप दुर्दैवी आहे. परकीय आक्रमणांमध्ये सर्वात आधी कोणती गोष्ट नष्ट केली जात असेल, तर ती म्हणजे राज्याची दफ्तरे आणि प्रशासकीय नोंदी. बरोबर. प्रशासकीय नोंदी नष्ट झाल्यामुळेच आज आपल्याकडे उरलेला इतिहास केवळ तलवारींचा आणि युद्धांचा राहिलाय का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. नक्कीच. जर ते सर्व जुने दफ्तर आणि हिशेबाच्या वह्या आज शाबूत असत्या, तर कदाचित इतिहासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून गेला असता. आपल्याला समजलं असतं की साम्राज्य केवळ तलवारीच्या धारेवर नव्हे, तर अचूक हिशेबाच्या आणि नियोजनाच्या पायावर उभी राहतात. खरंय. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादा जुना किल्ला पाहतो, तेव्हा तिथल्या तटाबुरुजांइतकेच कधीकाळी तिथे असलेल्या त्या शाईच्या दौतीचे आणि त्या निनावी मुनीमांचे स्मरण नक्की करा. कारण ती शाईच त्या राज्याला खरा आकार देत होती. अगदी योग्य विचार आहे हा. तर आजच्या या सखोल चर्चेत एवढेच. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे, फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता.
या नंबरवर फोन करू नये.